असं म्हणतात की तुम्ही तुमचं सुख आणि यश कधीच सर्वांना सांगू नका, कारण जेव्हा आपण आपल्या गोष्टी जगासमोर मांडतो तेव्हा लोकांच्या चांगल्या आणि वाईट नजरेला आपण आकर्षित करतो आणि जिथे वाईट नजर पोहोचते तिथे शांतता जणू हरवून जाते. लहानपणी आपली आई लिंबू आणि मिरचीने आपली नजर काढायची, पण ही क्रिया फक्त वरवरची नजर काढते. ज्या व्यक्तीचं तेज जास्त असतं, जी खूप प्रसिद्ध असते, त्यांच्यावर असंख्य नजरा एकाच वेळी पडतात. अशा व्यक्तींनी नेहमी पूजा आणि ध्यान केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या सभोवताली एक ऊर्जात्मक कवच निर्माण होतं, जे असंख्य नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचं रक्षण करतं. पण काही लोक तांत्रिक क्रिया करून एखाद्या चांगल्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. फोटो, केस, कपडे अशा अनेक वस्तू वापरून त्या व्यक्तीवर तांत्रिक क्रिया केल्या जातात. अशा क्रियांपासून वाचण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या इष्टदेवता, कुलदेवता आणि स्थानिक देवतांची पूजा करा, कारण हेच देवता तुमच्या सर्वात जवळ असतात आणि तांत्रिक क्रियांपासून तुमचं रक्षण करतात. शेवटी मला एकच सांगायचं आहे, या जगात कोणतीही शक्ती कर्मांच्या चक्रापासून वाचू शकत नाही. जे आज दुसऱ्यांवर तांत्रिक क्रिया करतात त्यांना त्यांच्या कर्माचे भोग नक्कीच भोगावे लागतात. असं म्हणतात की तुम्ही तुमचं सुख आणि यश कधीच सर्वांना सांगू नका, कारण जेव्हा आपण आपल्या गोष्टी जगासमोर मांडतो तेव्हा लोकांच्या चांगल्या आणि वाईट नजरेला आपण आकर्षित करतो आणि जिथे वाईट नजर पोहोचते तिथे शांतता जणू हरवून जाते. लहानपणी आपली आई लिंबू आणि मिरचीने आपली नजर काढायची, पण ही क्रिया फक्त वरवरची नजर काढते. ज्या व्यक्तीचं तेज जास्त असतं, जी खूप प्रसिद्ध असते, त्यांच्यावर असंख्य नजरा एकाच वेळी पडतात. अशा व्यक्तींनी नेहमी पूजा आणि ध्यान केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या सभोवताली एक ऊर्जात्मक कवच निर्माण होतं, जे असंख्य नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचं रक्षण करतं. पण काही लोक तांत्रिक क्रिया करून एखाद्या चांगल्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. फोटो, केस, कपडे अशा अनेक वस्तू वापरून त्या व्यक्तीवर तांत्रिक क्रिया केल्या जातात. अशा क्रियांपासून वाचण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या इष्टदेवता, कुलदेवता आणि स्थानिक देवतांची पूजा करा, कारण हेच देवता तुमच्या सर्वात जवळ असतात आणि तांत्रिक क्रियांपासून तुमचं रक्षण करतात. शेवटी मला एकच सांगायचं आहे, या जगात कोणतीही शक्ती कर्मांच्या चक्रापासून वाचू शकत नाही. जे आज दुसऱ्यांवर तांत्रिक क्रिया करतात त्यांना त्यांच्या कर्माचे भोग नक्कीच भोगावे लागतात.